So hi guys, this is Rupali Khune and welcome to my YouTube channel. So हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे आणि आय होप तुम्हाला आवडेल आणि तुम्ही सपोर्ट करणार आहेत. आणि आम्ही जातोय फिरायला 3 days साठी. फर्स्ट टाइम जाते दीदी सोबत फिरायला तिच्या फ्रेंड सर्कल सोबत. सो फर्स्ट डे आम्ही जाणार आहे स्नेहल दीच्या घरी आणि सेकंड डे आम्ही जाणार आहे मालवण जिथे आम्ही करणार आहे स्टे. सो ओव्हरऑल आमचं 1 night आणि 2 days प्लॅन आहे ट्रिपचा. त्याच्यामध्ये आम्ही रत्नागिरी, कोकण, मालवण ज्यामध्ये खूप सारे वॉटर ॲक्टिव्हिटीज पण कवर करणार आहेत. तो सगळं आम्ही मिळून जे करणार आहेत तर आम्ही 3 ब्लॉग्समध्ये पोस्ट करणार आहेत. तर स्टे ट्यून. सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स स्टार्ट इट. कोकण तिकडे बाहेर काय करायचं सो आम्ही रात्री 12 वाजता निघालो होतो आणि ऑलमोस्ट आम्हाला सकाळचे 6-7 वाजले होते पोचण्यासाठी. खूप टाइम नंतर हा असा सनराइज सकाळी बघायला भेटत आहे. इन दोनों के लफड़े पे मेरे को क्यों फंसा के रखा है? उठा ले रे बाबा, उठा ले. मेरे को नहीं रे, इन दोनों को उठा ले. हे आहे संगमेश्वर आणि इथून 5 minutes वॉकिंग डिस्टन्स वरती स्नेहलचं घर आहे आणि आम्ही जस्ट तिथेच जातोय. मस्त आहे. सो फायनली आम्ही स्नेहलच्या घरी पोहोचलोय आणि सगळे कामं करतात आणि आम्ही व्हिडिओज काढायचं काम करतोय. सो बघूया. सो हे स्नेहलचं घर आहे आणि इथून पुढे स्नेहलच्या घराच्या समोर जो व्ह्यू आहे ना तो खूप छान होता. म्हणजे सिरियसली असं व्ह्यू आणि असं घर असल्यावर कोणाला हॉटेलमध्ये स्टे करू वाटेल. इथून घराचं एंट्री गेट स्टार्ट होतं आहे आणि पुढे घर पण म्हणजे असं 3 पार्टिशनमध्ये आहेत. म्हणजे मुंबईमध्ये तुम्हाला असे घर बघायला अजिबात नाही भेटणार आणि स्पेशली कोकणातल्या साईडमध्येच असे घर आहेत. सो इकडे गॅस नाही आहे म्हणजे गावातल्या भागाकडे जास्तीत जास्त लोक चुलीचा यूज करतात. सो आम्हीसुद्धा इथे चुलेवरती पाणी गरम केलं आणि आमचे जेवणाचं जे पण बनवलं होतं ते सगळं चुलेवरतीच आम्ही केलं होतं. आणि ही आली होती आम्हाला कंपनी द्यायला. आणि हा बघा व्ह्यू, हा स्नेहलच्या घरासमोरचा व्ह्यू आहे जो एकदम छान होता. इथे स्नेहलच्या वहिनीने आमच्यासाठी भाकरी आणि भाजी बनवली होती आणि मनीलच्या मम्मीने पण इडली बनवून आमच्यासाठीच पाठवली होती. सो थँक्यू सो मच त्यांना. इथून आम्ही नाश्ता करून गणपतीपुळेसाठी निघालो. पुढे दिसत नाही आहे मला दर्शनी आपण. सो इथे पोचायला स्नेहलच्या घरापासून आम्हाला ऑलमोस्ट 45 minutes लागले होते आणि आम्ही बाय रोडच म्हणजे ट्रॅव्हल करत होतो सगळीकडे. सो ते बेटर ऑप्शन होतं ॲक्च्युली. मोफत चप्पल सेवा स्टॉल आहे. तू काढताना देत तर नाही इथे बघ पहिला. अच्छा मला
जातोय पुढे सोडून आणि आम्ही जाणार आहे इकडे बघा. आम्ही जातोय सगळे आतमध्ये दर्शनसाठी. एवढं दिलं तेवढंच करायचं. चला मारे ठेवले का? ठेवले चप्पल. हा चालू आम्ही आय गेस दर्शनसाठी जास्त लाईन नाही. कोकणातल्या सगळ्यात फेमस प्लेस वरती आलेलो आहोत. ग्रुपमधले सगळेच गर्ल्स कोकणी आहेत एक्सेप्ट मी. आणि प्लस स्नेहलच्या घरापासून हे मंदिर एकदम जवळ होतं म्हणून हे मंदिर आमच्या विशलिस्टमध्ये फर्स्ट होतं जे आम्ही फर्स्ट विजिट केलं. आणि मुंबईपासून हे ऑलमोस्ट 350 किलोमीटर्स आहे. पूर्ण खाली आहे यार. लाईन बघतायत. खूप लाईन आहे. खूप लोक आले सगळीकडून. नाही घेतलंय नारळ. नाही घेतलंय. हा देवाला दान केल्यासारखं होतं. ओके प्रतीक्षा नारळ का नाही घ्यायचंय माहितीये? ते देवाला दान केल्यासारखं होतं. पैसे नाही द्यायचे ती बोलते. आणि नारळ पण एवढं बाकी थोडाच टाइम बाकी आणि आम्हाला भेटून जाईल दर्शन. ह्याच्या पुढे आम्ही व्हिडिओ नाही काढू शकतो. यूट्यूब नव्हतं काढणार व्हिडिओ पण सगळे काढतात आम्ही पण करणार आहे. इथे राहून पण कोकण नाही फिरले. गणपती पुणे नाही फिरले आणि म्हणतात आम्ही कोकणी आहेत. इकडे बघा इकडे. दादी बोल फिरत नाही. कोकणात राहून फिरत नाही. आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता थोडं बीच वगैरे एक्सप्लोर करायला जातो. सो स्टे ट्यून्ड आणि पुढे बघूया. सध्या आपण गणपतीपुळेचा ब्लॉग आहे ना क्लोज करतोय आणि आपण नेक्स्ट जातोय. प्रतीक्षा लवकर आहे. मला माझ्या ब्लॉगला ओके ए दर्शनी इकडे बघ ना. अलग पाणी आहे यार. जातोय एक्सप्लोर करायला बीच वरती. आता प्राचीन कोकण. स्टे ट्यून्ड. प्राचीन कोकण. ओके गणपतीपुळेपासून प्राचीन कोकण जे होतं जे 5 to 10 मिनिट्स वॉकिंग डिस्टन्सवरती होतं. तुम्ही वॉकिंग पण जाऊ शकतात बट आम्ही कारने म्हणजे बाय रोड करत होतो तर म्हणून आम्ही तसंच जात होतो. प्राचीन कोकण एक म्युझियम आहे तर इथे आम्ही ह्यासाठी आलेलो बिकॉज जसं की मी नॉन कोकणी होती आणि कोकणातले लोक कसे राहत होते, हिस्ट्री काय होती, त्यांचं राहणीमान कसं होतं, सो ते सगळं बघण्यासाठी आम्ही प्राचीन कोकण ह्या म्युझियममध्ये गेलो होतो. हजारो वर्षापूर्वी समुद्र होता. हा पिंपळ पार आहे. आपण कोकणी माणसं वड पिंपळ यांना पवित्र मानतो. तसेच त्यांना दीर्घायुष्य. आम्ही मध्ये मध्ये ब्लॉग पण बनवतोय. इथे जायचं.
हे काय ह्याची स्टोरी सांगायला सांग ना. गाव शिकार डुक्कर झाड आहे. कॅमेरामॅनला पुढे जाऊ दे. शेतकरी त्यांचा उपयोग धान्य साठवण्यासाठी अजगर आणि हे बघ तुझे मित्र असते. इकडे बघा झाडे शेतकरी. हा शेतकरी आहे. शेतकऱ्याची बायको आहे. ती शेतकऱ्याची मुलगी आहे. तो पाळणा शेतकऱ्याच्या घरात कायमस्वरूपी टांगून ह्याच्यापेक्षा डेंजर असतो. कशापेक्षा स्टॅच्यू पेक्षा तो काहीच डेंजर माहिती आहे कोणी सांगेल ना आता ते कोण हे झाड इकडे बघ. ठेवलाय ना आता किती म्हणजे एवढाच आहे. वाव सगळं तुला खायला कळ लागले नाही. आज आम्हाला कोकणची स्टोरी समजली कसं कोकण तयार झालंय है ना. इथे बघ ना मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस. तुम्हाला माहित होती ती परशुरामची स्टोरी. बघा हे कोकणीस ना कोकणची स्टोरी नाही माहिती आणि म्हणतात आम्ही कोकणी सांगणारा पण आणि जागणारा पण दोघं पण खर्च झालं. आम्हाला झालेला आहे लेट अरे बीच साठी. बघू काही होतंय काय दिसतंय की नाही. सो इथेच आम्ही नाश्ता करून घरी जाण्यासाठी निघालो कारण आम्ही स्नेहलसाठी सरप्राईज ठेवलेलं आणि ते सरप्राईज तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू. स्टे ट्यून.